आजच्या व्हिडिओत पायांची ताकद वाढवण्यासाठी, पायांचे स्नायू मजबूत करण्यासाठी काही सोपे व्यायाम, घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, स्वास्थ्यानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला हाईप देखील जरूर करा. हा फॉलो अलोंग व्हिडिओ आहे, जे तुम्ही देखील सोबत सराव करा. प्रत्येक व्यायाम प्रकार हा तुम्हाला छान समजेल, तुम्ही छान करू शकाल आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल. तर सुरुवात करूयात आजच्या व्यायाम प्रकारांना. सर्वात प्रथम व्यायाम म्हणजे टॅबिंग. त्यासाठी दंडासनात बसून घ्या. या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवा, टाचा आपल्या फिक्स ठेवा आणि या पद्धतीने हात दोघी मांड्यांजवळ टाचा फिक्स ठेवून पायांना या पद्धतीने वर खाली करत राहायचंय. टाचा कोणत्याही पद्धतीत हलवायच्या नाहीयेत. टाचा फिक्स आणि पायांना वर खाली टॅप टॅप करायचे. यामुळे काय होईल तर आपल्या या ज्या पिंढऱ्या आहेत पायाच्या, या रिलॅक्स होतात. यांच्यातला जो काही वात असतो तो बाहेर निघायला मदत होते. रक्ताभिसरण छान वाढतं आणि पायांचे जे काही त्रास आहेत, जसे की पाय दुखतात, पायांमधल्या नसा आखडतात, तर त्या कमी होण्यासाठी मदत होते. या पद्धतीने कंटिन्यू करा. खूप छान. तर असं कमीत कमी 1 मिनिट ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला करत राहायचंय. कंटिन्यू. तुम्ही कंटिन्यू या पद्धतीने हा व्यायाम प्रकार केला तर तुम्हाला थोड्या वेळाने जाणवेल की आपल्याला खूप छान रिलॅक्स वाटतंय. पायदुखी देखील कमी होते, नसा आखडणे यासारखे त्रास कमी होतात. परंतु या व्यायाम प्रकारात सातत्य नक्की ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्की मिळेल. बऱ्याच जणांचे कमेंटमध्ये प्रश्न येतात की मॅम, पायाच्या नसा आखडतात, पायांचे स्नायू मजबूत कसे करायचे, पायांचे व्यायाम कोणते करू, खाली उठण्या बसण्यास त्रास होतो, चालण्या फिरण्यास त्रास होतो, तर कोणते व्यायाम करायचे. तर या पद्धतीचे हे सोपे व्यायाम तुम्ही सहज करू शकता आणि यापासून तुम्हाला फायदा देखील खूप होईल. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच कळेल. तर कंटिन्यू करा. खूप छान. कंटिन्यू. कमीत कमी 1 ते 2 मिनिट आपल्याला सहज करायचा आहे व्यायाम. लास्ट 5 4 3 2 1. खूप छान. रिलॅक्स. तर यामुळे आपल्या पूर्ण पायांमध्ये रक्ताभिसरण छान होतं. आता दुसरा व्यायाम आपण करणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने आपण पाठीवर झोपून घेणार आहोत. आता आपण दुसरा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोघी पाय या पद्धतीने वर करा. पायांना या पद्धतीने पकडून घ्या आणि पायाचे जे काही बोटं आहेत त्यांना आत बाहेर करा. हे व्यायाम प्रकार तुम्ही भिंतीच्या आधाराने देखील करू शकता, म्हणजे पाय आपले भिंतीवर ठेवून देखील हे करू शकता, म्हणजे पकडण्याची आपल्याला गरज राहणार नाही. या पद्धतीने. खूप छान. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता पायाचे पंजे आत बाहेर करायचे आहेत. श्वास घेतात, श्वास सोडत समोर वर स्ट्रेच करा. आत समोर. या पद्धतीने तुम्ही भिंतीवर ठेवून देखील हे व्यायाम करू शकता. पायाचे पंजे आत वर स्ट्रेच करायचे आहेत, जेणेकरून आधार मिळेल आणि आपण सहज सोप्या पद्धतीने हे व्यायाम करू शकतो. अतिशय फायदेशीर आहेत. तुम्ही स्वतः कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळणार आहे. आणि कोणत्याही प्रकारची घाई आपल्याला करायची नाहीये. या पद्धतीने श्वास घेतात, श्वास सोडत समोर. किंवा तुम्ही हे व्यायाम प्रकार करण्यासाठी बेल्टचा देखील वापर करू शकता. खूप छान.
जितकं स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न कराल तेवढं पूर्ण पायात आपलं रक्ताभिसरण छान होतं. यामुळे तुमचे पायांचे स्नायू मजबूत होणार आहेत आणि तुमचे त्रास नक्कीच कमी होणार आहेत. कंटिन्यू. लास्ट 5. श्वास घेत आत, श्वास सोडत समोर. 4, 3, 2, 1. रिलॅक्स. आता तिसरा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने उजव्या मांडीला पकडून घ्या आणि श्वास घेत हळूहळू पायाला वर स्ट्रेच करा आणि श्वास सोडत हळूहळू खाली घ्या. वर स्ट्रेच करा. गुडघा सरळ ठेवा. पायाचा पंजा आत घेण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली हळूहळू कंटिन्यू करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खूप छान. आता उजव्या पायाला रिलॅक्स करा. आता डाव्या मांडीला या पद्धतीने पकडून घ्या आणि सेम कंटिन्यू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2. आनंद घ्या आपल्या सरावाचा. 3. अतिशय सोपे आहेत, खूप इफेक्टिव्ह व्यायाम आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि रिलॅक्स करा. आता या पुढच्या व्यायाम प्रकारासाठी या पद्धतीने पोटावर झोपून घ्या आणि पायांमध्ये थोडं अंतर ठेवा. हळूहळू श्वास घेत आपल्या टाचा नितंबांजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पायाचे पंजे वरच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. शक्य असतील तितके. कदाचित तुमचे पाय दुखत असल्यामुळे जवळ येणार नाही किंवा पायांमध्ये वेदना असतील, नसा खूप आखडलेल्या असतील. जितकं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने हळूहळू करा, परंतु हालचाल नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. कंटिन्यू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता दोघी पाय वर स्ट्रेच करा, वर ताणण्याचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळू रिलॅक्स करा. तर असे हे सोपे व्यायाम प्रकार तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार हळूहळू वाढवा. तुम्हाला नक्कीच त्याचा फरक दिसेल. पायांचे स्नायू आखडणे, पायात गोळे येणे, चालताना उठताना बऱ्याचदा त्रास होतो, तर गुडघे देखील बऱ्याचदा दुखतात. तर असे हे प्रकार आपल्या शरीरात वात वाढल्यामुळे देखील होत असतात. त्यामुळे तुम्ही रोज रात्री पायांना मसाज जरूर करा. पायांच्या आपल्या पिंढऱ्या असतात त्यांना खालून वर या पद्धतीने मसाज जरूर करा. तुमच्याकडे जेही तेल असेल, खोबरेल तेल असेल
तिळीचं तेल असेल त्याने हळूहळू रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 4 मिनिटे हा मसाज जरूर करा. पायांची तळपायांची मसाज करा. त्याने देखील तुम्हाला बराच फायदा मिळेल. वात कमी व्हायला मदत होईल. तर हे उपाय करा. तसेच बऱ्याचदा बी कॉम्प्लेक्स किंवा B12 शरीरात कमी झाल्यामुळे देखील हे प्रकार होत असतात. तर त्यासाठी तुम्ही मोरिंगा म्हणजे शेवगा आपल्या आहारात भाजीच्या रूपाने किंवा शेवग्याचा पाला, मोरिंगा पावडर आपण त्याला म्हणतो, तर ते एक औषध म्हणून स्वतःच्या जीवनशैलीत त्याचा समावेश करा. त्याने देखील तुम्हाला अधिक फायदा मिळेल. या घरगुती काही टिप्स आहेत, तुम्ही त्यांचा वापर करा आणि आपल्या शरीरातले त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा मदत होईल. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. तुमचा त्रास कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल. व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच व्हिडिओला हाईप देखील करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याला मदत होईल. आपले फक्त महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस असतात. त्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.